नमस्कार, मी जगदीश देशमुख. जनता रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजच्या जनता रिपोर्टरमध्ये आपण बीडमधील असं एक गाव ज्या गावामध्ये प्रवास करताना नदीचा सामना करावा लागतो, तर दुसरी बातमी आहे ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांना चिखलातून जावं लागतंय, शाळेमध्ये बसावं लागतं. या दोनही बातम्या बघायच्या आहेत. सुरुवातीला बघूयात बीडमधील बातमी. गेल्या 70 वर्षांपासून ग्रामस्थांचा जीवाशी खेळ सुरू आहे. नदीवर पूल नाहीये, त्यामुळे पाण्यातूनच या ग्रामस्थांना प्रवास करावा लागतोय. जगण्याला तराफ्याचा आधार या ठिकाणी आहे. नदीच्या पाण्यातून तराफ्यातून हा प्रवास करावा लागतोय आणि जर पाऊस खूप जास्त बरसला तर मात्र जगाशी संपर्क तुटतोय. वसंतवाडी ग्रामस्थांची समस्या सुटणार कधी, असा सवाल इथल्या ग्रामस्थांनी उपस्थित केलाय. बीड जिल्ह्यातील वसंतवाडी गाव, तिथं रोजच पाण्यातून प्रवास करावा लागतोय. वसंतवाडी ते लांबरवाडी गेली 70 वर्षापासून ना रस्ता आहे ना एसटी. नदीवर पूल बांधून द्या, ही तर गेल्या 70 वर्षांपासून या ग्रामस्थांची मागणी आहे. मात्र प्रशासन लक्ष देत नसल्यानं ग्रामस्थांना पावसाळ्यामध्ये याच नदीतून कधी तराफ्याच्या आधारे तर कधी नदीतूनच प्रवास करावा लागतोय. त्यातच जर पाऊस जास्त बरसला तर मात्र जगाशी संपर्क तुटतो. कितीही महत्त्वाचं काम असलं तरी घरीच थांबावं लागतंय. विद्यार्थ्यांची तर व्यथा आणखी भयंकर आहे. विद्यार्थ्यांना याच तराफ्यावरून शाळेमध्ये जाण्यासाठी प्रवास करावा लागतोय. त्यात विद्यार्थी पाण्यामध्ये भिजले तर त्याच अवस्थेमध्ये शाळेत दिवसभर त्या विद्यार्थ्यांना बसावं लागतंय. दप्तरातील सर्व साहित्य भिजतंय. एका छोट्या विद्यार्थिनीनं काय व्यथा मांडली आहे ती तर भयंकर आहे. या चिमुकलीनं भयंकर अशी ही व्यथा मांडली आहे. याच पाण्यामध्ये भिजल्यावर दिवसभर शाळेमध्ये तसंच बसावं लागतंय, आमची दप्तरं भिजतायत, असं सुद्धा या विद्यार्थिनीनं म्हटलंय. तर नेमकी समस्या काय आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आमिर हुसेन यांनी. पाहूयात. या गावात अनेक वर्षापासून या लोकांची मागणी आहे की आम्हाला जायला पूल नाही. आपण जर बघितलं तर अनेक गाव वस्तीवर पूल नसते, पण या गावाला तर अक्षरशः पूलच नाही. लोक पाऊस असो का नसो तरी सुद्धा चाप्यानीच या गावातून बाहेर यावं लागते. विद्यार्थी सुद्धा शाळेला जे जातात ते नावानी किंवा चाप्यानीच या गावाचे बाहेर पडतात. विशेष म्हणजे या गावाची 400 लोकसंख्या आहे, तरी पण आतापर्यंत प्रशासनाने त्यांना तर पूल करून दिलेला नाही. तरी सुद्धा आता तर अक्षरशः जे विद्यार्थी आहेत ते मागणी करतात सरकारकडे, आम्हाला शाळेला जाण्यासाठी तर पूल करा, तोपर्यंत आम्ही त्या चप्पूवर किंवा नावात जाणार. विशेष म्हणजे जेव्हा पूर येतो त्या नदीला अक्षरशः मुलांचं शाळा जाणं बंद होते. काही विद्यार्थ्यांचे बसते तर त्या पाण्यात पडले म्हणून त्यांचं शिक्षणाचं खराब झालेलं आहे. विशेष म्हणजे या गावातले जे लोक दूध भाजीपाला वगैरे शेतीचा सामान जे विकायला बाहेर आणतात गावाकडे येतात, त्यांना सुद्धा अडचणीचा सामना जावं लागते, कारण की चप्पू किंवा नावातून आणावं लागतं. अनेक वेळेस पाणीचा प्रवाह असला की ते वाहून जातात. काही गावकरी येतात त्यात पडले सुद्धा आहेत, तरी सुद्धा काही गावकऱ्यांनी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केलेला. आता या गावाच्या नागरिकांचं एकच म्हणणं आहे की आम्हाला इथं पूल करून द्यावे. आमिर हुसेन, जय महाराष्ट्र. तर ग्रामस्थांना गेल्या 70 वर्षांपासून या त्रासाला सामोरं जावं लागतंय. गावाला रस्ता नसल्यानं कुणी आजारी पडल्यास रुग्णाला बैलगाडीतून रुग्णालयामध्ये न्यावं लागतंय. जमीन भरपूर असूनही तरुणांची लग्न ठरत नाहीयेत. ग्रामस्थांनी नेमक्या काय व्यथा मांडल्यात त्या पाहूयात. पूर आला तर आम्हाला यायला जायला तर येताच येत नाही, पण रोज सुद्धा आम्ही अशा टुपावून गवतं घेऊन कसे जातो. टुपाच्या दोऱ्या जर तुटल्या तर आमचं कसं होईल? आमच्याकडे काही लक्ष देतात नाही तुम्ही. काही 50 वर्ष झालं जसा तलाव झाला तसं आमचं ही परिस्थिती आहे. बहिणीला काय करायचं? इकडे जाता येत नाही तर तुमच्या लाडक्या बहिणीच्या 1500 रुपयात आम्ही काय करायचंय तुमच्या? आमची रोज परिस्थिती, रोज जायचं कसं, आम्ही यायचं कसं? लहान मुलं शाळेत जायला भीतेत. दवाखान्यात जायचं असले पेशंट डिलिव्हरीची बाई तर तिला जाता येत नाही, कुठं नेता येत नाही. मोटरसायकल जात नाही, जनावर तर नाहीच पण मोटरसायकल सुद्धा जात नाही. आमच्या गावामध्ये ना रस्ता आहे, ना एसटी येत आहे, ना कोणी ॲम्ब्युलन्स वगैरे, कोणी आजारी असेल तर गाडी येत नाही, 4 व्हीलर पण जात नाही. बैलगाडी करून माणसाला आम्हाला बाहेर रस्त्यापर्यंत घेऊन जावं लागतं. त्याच परिस्थितीमुळे आज आमच्या गावातल्या तरुण वर्गाचे जवळपास 20-25 मुलं आहेत की त्यांच्या असे लग्न होत नाहीत. असं नाही की मुली भेटत नाही आहेत. आमच्याकडे पाणी भरपूर आहे, जमीन भरपूर आहे, पण बायोडाटा पाठवल्याच्या नंतर जेव्हा पाहुणे घरी येतात तेव्हा रस्ते पाहून बोलतात की नको, तुमच्या गावाला रस्ता नाही, त्याच्यामुळे मुलगी आम्ही देऊ शकत नाही. तिथं येण्या जाण्याची सोय नाही आहे, त्यांचे पुढलं कसं होणार म्हणून देत नाही आहेत मुलगी आमच्या इकडं. आमची सरकारकडे एवढीच मागणी आहे की फक्त आम्हाला गावातून बाहेर पडण्यासाठी रस्ता पाहिजे आणि ग्रामपंचायतकडे जाण्यासाठी आम्हाला रस्ता पाहिजे, एवढीच मागणी आहे आमची. परिस्थिती खूप भयानक साहेब. देशाला स्वातंत्र्य होऊन इतके दिवस झाले
आजपर्यंत आम्हाला ना कोणत्या प्रशासकीय अधिकाऱ्याची मदत झाली, ना आमदाराची झाली, ना खासदाराची झाली. फक्त जातीच्या नावाखाली, धर्माच्या नावाखाली मतदान घेतलं जातं आणि एवढ्या लहान लहान मुलांना शाळेत जाण्यासाठी किंवा दुखण्याचं जर पेशंट असेल गावात, डिलेवरीचा असो, म्हाताऱ्या माणसाचं दुखायचं असो, कसल्याही प्रकारचा आमच्या गावाला रस्ता नाही आहे. आमदाराकडे गेलोत, खासदाराकडे गेलोत, प्रशासकीय अधिकाऱ्याकडे, तहसीलदाराकडे, प्रांत अधिकाऱ्याकडे, समजाकडे आम्ही तक्रारी दिलेल्या आहेत वेळोवेळी. पण कुणी आमच्या गावाची किंवा वस्तीची दखल घेतलेली नाही आहे. साहेब, तुम्ही जो व्हिडिओ पाहून आमच्याकडे आले, त्याचप्रकारे जर जास्त पूर असेल किंवा जास्त पाणी असेल तर आम्हाला ॲक्च्युली त्यांची शाळा कॅन्सल करावी लागते. पण थोडंफार पाणी असेल तर आम्ही अख्खे गावाला जमून येऊन सोलाच्या साह्याने, टुपाच्या साह्याने, टुपावरती बसून असं रिक्स घेऊन आम्हाला शाळेत सोडावं लागतं. तर नेमकी समस्या काय आहे या संदर्भातील अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी आमिर हुसेन आपल्यासोबत जोडलेले आहेत. आमिर, सुरुवातीला हे सांगा की ही नेमकी समस्या काय आहे आणि इथल्या ग्रामस्थांना कशा प्रकारे त्रासाला सामोरं जावं लागतंय? नक्कीच जर आपण बघितलं तर हे समस्या एक लय मोठी समस्या आहे. म्हणजे विशेष म्हणजे हे गावाचं सौताळा जे धबधबा आपण ऐकतो, अनेकदा त्याचे व्हिडिओ बघितलेले आहेत, हो. अनेकदा सौताळ्याचे दर्शन घेतलेले आहेत, की त्याचं पाणी जे वाहतो हे त्या गावातून वाहतो. आणि ते पाणी जेव्हा वाहतो म्हणजे विशेष म्हणजे अक्षरशः 7-8 महिने या नदीला पाणी असतो. बरं. विशेष म्हणजे या लोकसंख्या 400ची लोकसंख्या आहे. आपण लोकांची व्यथा ऐकलेल्या आहेत. चिमुकडी म्हणतात आम्हाला शाळेला जाता येत नाही, आमचं पुस्तकं भिजून जातात, माझा युनिफॉर्म खराब होतो, मी कसं जाऊ. आपण जर आजीबाईचं ऐकलं तर दवाखान्यात जाण्यासाठी त्यांना अँब्युलन्स किंवा काही त्यांना भेटत नाही. आणि दुसरं विशेष म्हणजे गावकरी म्हणतात 70 वर्ष झाले देश आजाद होऊन तरी सुद्धा आम्हाला इकडे रस्ता नाही, पूल नाही, नेमकं आम्ही राहतोच कुठं, असं एक प्रश्न गावकऱ्यांनी आता उपस्थित केलेला आहे. खरंच ते गावकऱ्यांचं मानलं लागेल की ह्यांनी मतदान केलेलं आहे, खरंच केलेलं आहे, मतदान केलेलं, पण ह्यांच्यावर दुर्लक्ष का, प्रशासनाचं दुर्लक्ष का, पुढाऱ्यांचं दुर्लक्ष का. आपण जर बघितलं तर गावकऱ्या सुद्धा म्हणलेले आहेत की जातीपातीचं राजकारण करतात. खरंच बीडमध्ये जातीपातीचं राजकारण झालेलं आहे, पण हे जे समस्या आहेत हे कोणी सोडविणार, हे एक प्रश्न निर्माण झालेला बीड जिल्ह्याला. म्हणजे आपण आज आहे तर 21st सेंचुरी मध्ये राहतो आणि एका गावाला जायला आपल्याला पूल किंवा रस्ता नाही. तिकडचे 400 लोकसंख्या आहेत, त्या मुलांच्या शिक्षणासाठी त्यांना जर बाहेर यायचं असेल तर नावीनी किंवा दोरीच्या सहाय्याने ती बाहेर येतात. नेमकं लहान मुलं आहेत ते दररोज जर पाण्यात त्यांचे पुस्तक आणि युनिफॉर्म भिजत असेल तर कसं व्हायचं, हे प्रश्न खरं आहे. म्हणजे जे शेतकरी आहेत त्यांचा दुधाचा व्यवसाय असेल, सकाळी पहाटे 5 ला 4 ला गावातून दूध बाहेर आणणार कसं विकायला, हे त्यांच्या समोर एक प्रश्न आहे. आता हे आपण जर बघितलं तर अनेक आमदार खासदार इलेक्शनच्या टायमाला गावगोड्यात जातात, वस्तीवर जातात, पण ह्याच्यावर जाऊन कधी लक्ष दिलं का आपण. हे खरं म्हणजे हे प्रश्न आपण आता पुढाऱ्यांनाच विचारायला पाहिजे, ह्या गावाचं करायचं काय. जी, मात्र आमिर, हे गाव नेमकं कुठे आहे आणि या गावापासून मुख्य रस्ता किती दूर आहे? शाळा आणि इतरही बाजारपेठ किती गावापासून दूर आहे? नक्कीच बघितलं सर, हे गाव आहे पाटोदा तालुक्यात. हे गाव आहे हायवे पासून साधारण एक 15 ते 20 किलोमीटर हायवे आहे या गावाला लागायला. पण हे गाव जे आहे ते डोंगरखरेत आहे. पण त्याला आजच्या काळात जर 15-20 किलोमीटरचा रस्ता त्यांना आहे, पण जे गावातून जे नदीचं प्रभाव वाढतंय, जे नदीचं पात्र आहे, त्या नदीच्या पात्रातून त्या गावाला जोडणारा पूलच नाही. बरं. म्हणून त्यांना यायला जागाच नाही ना. ते येणार कसं बाहेर. हायवे तर त्यांना लागल, दुसऱ्या गावाचा रस्ता त्यांना भेटेल, पण त्या गावाच्या बाहेर निघून ते नदी पात्र पार करायला त्यांना पूलच नाही. म्हणजे आमिर, या गावकऱ्यांना जर बाहेर जायचं असेल तर या नदीचा सामना करावा लागतोय, दुसरा पर्याय नाहीये. एकमेव रस्ता आहे त्यांना की ह्याच गावातून त्यांना चपूवर बसून, नावीत बसून किंवा पाऊस नसला, पाणी कमी झालेलं असं दोरीच्या सहाय्याने नाव चप्पू चालून ते गावकरी बाहेर पडतात. ठीक आहे आमिर, धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल. तर भयंकर अशी स्थिती या गावामध्ये आहे. गावकऱ्यांना गावातून बाहेर जाण्यासाठी सुरुवातीलाच ही नदी लागते. या नदीवर पूल नाहीये, त्यामुळं ग्रामस्थांना तराफ्याच्या आधारे या नदीवरून पुढे जावं लागतंय. तिथले सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळे आपल्यासोबत जोडलेले आहेत. गणेशजी, इतक्या वर्षापासून ही समस्या आहे, नदीचा सामना करावा लागतोय. कधी तुम्ही प्रशासनाकडे याबाबत दखल मागितली नाहीये किंवा या नदीवर पूल बांधावा अशी मागणी केली नाहीये? सर, बीड जिल्ह्यातील केवळ हेच नव्हे, आपण त्याला काय म्हणतो, हॅलो, हा बोला बोला, आवाज येतोय, बोला. गणेशजी, तुम्ही तुमचा माईक म्यूट केलेला आहे, म्यूट काढा.
आता येतोय आवाज? हा येतोय, बोला. बीड जिल्ह्यातील केवळ पाटोदा तालुक्यातील वसंतवाडी गाव नव्हे तर त्या ठिकाणी अहिल्यानगर ते बीड राष्ट्रीय महामार्गापासून केवळ 2.5 किलोमीटर अंतरावर असणारी जे शिंदे वस्ती गाव आहे गारमाळा, त्या ठिकाणी 600 लोकसंख्या आहे. 2020 पासून आम्ही वारंवार त्या ठिकाणी आंदोलन करत आहोत. त्या ठिकाणी विंचरणा नदीवर जे रामेश्वर साठवण तलाव आहे त्या तलावामध्ये बॅकवॉटरचं पाणी शिरल्यामुळे त्या लोकांना येता येत नाहीये. बरं. 15 वर्षापूर्वी ती लोक ट्रकच्या टायर ट्यूब जे आहेत त्याच्या साह्याने ते प्रवास करत होते. त्यानंतर त्या ठिकाणी काही दुर्घटना घडल्या, मृत्यू पावले. त्यानंतर 15-20 वर्ष त्यांनी थर्माकोलवरनं प्रवास केला. 2020 मध्ये बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील लिमगाव खळवट या गावामध्ये अशाच प्रकारे 5 जण तराफ्यावरनं प्रवास करताना तिघांचा बुडून मृत्यू झाला. त्याच्यामध्ये एक 34 वर्षाची आई होती, तिचा मुलगा 8 वर्षाचा आर्यन फरताडे आणि भाचा काळे. त्यानंतर हा प्रश्न मोठ्या प्रमाणावर झोतामध्ये आला. गेवराई तालुक्यात जर तुम्ही पाहिलं तर गेवराई तालुक्यातील भोगगावकर गाव आहे, त्याचबरोबर बीड तालुक्यातील सिरसमार्ग गाव आहे, त्याचबरोबर जर पाहिलं आपण तर बरेच असे गाव आहेत त्या ठिकाणी गेल्या कित्येक वर्षापासून रस्ताच नाहीये. संबंधित प्रकरणामध्ये आम्ही वारंवार अगदी आंदोलन जलसमाधी आंदोलन केलं. बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थर्माकोल सहित आंदोलन केलं. जिल्हाधिकारी यांनी त्या तलावाला भेट दिली, शिक्षणाधिकारी यांनी भेट दिली. कारण की बऱ्याच ठिकाणी 4थी नंतर त्या चप्पूवरनं प्रवास करून लागतो म्हणून मुलींची शिक्षण बंद होण्याची वेळ आली. हे गांभीर्य आम्ही प्रशासनाला दाखवून दिल्यानंतर परंतु अद्याप त्या ठिकाणी रस्ता झालेला नाहीये, प्रशासन खर्च करत नाही. आता अजून एक गांभीर्याची बाब, त्या ठिकाणचे जे आमदार जे आहेत पाटोदा तालुक्यात वसंतवाडी आणि शिंदे वस्ती, त्या ठिकाणी आमदार सुरेश धस यांनी 15 वर्षापूर्वी जेव्हा भेट दिली होती तेव्हा त्यांनी एक होडी दिली, लाकडी होडी. ती 5-10 वर्षापासून ती बंद आहे, खराब झाली. त्यानंतर आमदार भीमराव धोंडे माजी आमदार हे त्यांचा कार्यकर्त्याचा मृत्यू झाला होता तेव्हा ते वस्तीला भेट द्यायला आले होते. तेव्हा ते दृश्य पाहिल्यानंतर ते लोकांनाच उलट रागवले की तुम्ही या ठिकाणी राहता कशाला, तुम्ही इथलं घर सोडून जा वगैरे. म्हणजे इतकी अनास्था आहे याबद्दल. मात्र गणेशजी, तुमच्या गावातून जर बाहेर जायचं असेल या नागरिकांना, या ग्रामस्थांना, तर ही नदीचाच प्रवाह पार करून जावं लागतंय. पुलाची मागणी होती, साकव सुद्धा या नदीवर झालेला नाहीये. याबाबत तुम्ही सर्व ग्रामस्थांनी पाठपुरावा केला याआधी? आम्ही वारंवार पाठपुरावा केला. जिल्हाधिकारी राधा विनोद शर्मा जे होते त्यांना आम्ही भेटलो तर त्यांनी आणि इंजिनियर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी तत्कालीन अजित पवार जे होते त्यांनी सांगितलं की या नदीवर जर पूर करायचा असेल तर 2 कोटी रुपये लागतील आणि प्रशासन 600 लोकांच्या गावासाठी 2 कोटी रुपये खर्च करू शकत नाही, त्यामुळे त्या ठिकाणी पुलाची व्यवस्था होणार नाही. बरं. मात्र जर या नदीला जास्तच पाणी असेल तर त्यावेळेस मग ग्रामस्थांची काय अवस्था होते? जे ग्रामस्थ जे आहेत आता त्यांना सवय लागली, कारण त्यांनी बऱ्याच लोकांचे म्हणतो आपण त्याला की जसं रोजच मड त्याला कोण रड, या प्रमाणात ती लोक दररोज, कारण लांब न जायचं म्हणलं तर 25 किलोमीटरचा त्यांना फेरा बसतो. 25 किलोमीटर फेरा बसण्यापेक्षा ते दोरीच्या साह्यानं, चप्पूच्या साह्यानं, थर्माकोलच्या साह्यानं एक 5 ते 7 मिनिटांमध्ये ते पोहोचतात. आणि त्याला नित्याचा मार्ग, कारण त्यांना सौताळा गावामध्ये येण्यासाठी जे बाजारहाटीचं गाव आहे, जे शाळेचं गाव आहे किंवा इतर किराणा वस्तू असेल तर त्यांना ते सोपं पडतं, जवळचं पडतं. मात्र गणेशजी, अजून एक गांभीर्याची गोष्ट म्हणजे कोरोनाच्या कालावधीमध्ये त्या लोकांना लस द्यायला कोणीही गेलं नाही. त्या ठिकाणी एक शिक्षक होते जे जिल्हा परिषद शाळेत शिक्षक, तेही स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या थर्माकोलवरून प्रवास करतात आणि त्यांच्याकडेच औषध गोळ्या जे आहे कोरोनाचं वगैरे त्यांच्याकडे द्यावं लागलं होतं. आम्ही स्वतः त्या ठिकाणी गेलो होतो, वारंवार प्रशासनाला विनंती केली, लेखी आंदोलन केलेली आहेत. अगदी औरंगाबादला तत्कालीन जे विभागीय आयुक्त होते केंद्रेकर साहेब त्यांच्याकडे गेलो आम्ही. बीड जिल्ह्यातली कोणती गावं आहेत जी तुम्हाला सांगितली, त्यांची नावं सांगितली, तिथल्या घटना सांगितल्या. कारण ते लिमगाव तळवट ज्या ठिकाणी घटना घडली होती तेव्हा केंद्रीय आयुक्त लक्ष्मण केंद्रेकर साहेब जे आहेत त्यांनी सुद्धा या प्रकरणामध्ये व्यवस्था करावी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केला होता. मात्र त्या पत्रव्यवहाराचं काय झालं, वारंवार 5 वर्ष आम्ही पाठपुरावा करून सुद्धा अद्याप त्या काही झालेलं नाही. ही अत्यंत शोकांतिक आहे. जी. मात्र गणेशजी, 400 लोकसंख्या या गावाची आहे, मोठं गाव आहे. गावामध्ये शाळा किती आहे आणि जर पुढचं शिक्षण घ्यायचं असेल तर याच रस्त्यावरून जावं लागतंय. मुलांच्या शिक्षणाचं नुकसान होत नाहीये? त्याच्यामध्ये जसं गोष्टी 2 आहेत. वसंतवाडी गावची लोकसंख्या 400 आहे, त्याच्या अलीकडे जे तुम्हाला सांगितलं मी 2.5 किलोमीटर गाव शिंदे वस्ती, त्या ठिकाणी 600 लोकसंख्या आहे. ती लोक असं म्हणतात की 4थी पर्यंत त्या गावामध्ये वस्ती शाळा आहे, 4थी पर्यंत. मात्र 5वीचं शिक्षण घ्यायचं असेल 5वीच्या पुढचं तर जवळ 2.5 किलोमीटर अंतरावर सौताळा गाव जे आहे त्या ठिकाणी जावं लागतं. मात्र त्या लोकांना भीती अशी वाटते की ही लहान मुलं जर एकटी जर गेली समजा वगैरे त्या तराफ्यावरनं
आणि ती जर पडली तर मुलींचं शिक्षण लांब राहिलं, ती मुलं वाचतील का नाही वाचतील हा सुद्धा प्रश्न आहे. जी, काय नेमकी आता प्रशासनाकडे मागणी असेल? गेल्या 5 वर्षापासून सर आम्ही वारंवार आंदोलन करतो, मंत्र्यांना भेटतो, संबंधित अधिकाऱ्यांना भेटतो, मात्र प्रशासन म्हणतंय की 600 लोकवस्तीच्या गावासाठी एवढा 2 कोटी रुपये आम्ही निधी देऊ शकत नाही. मध्यंतरी 30 लाख रुपये आमच्या आंदोलनानंतर चप्पू आंदोलन आम्ही केलं होतं. त्या शिंदे वस्तीवरील सगळी मुलं, लहान मुलं जिल्हाधिकाऱ्यांच्या दारामध्ये थर्माकोल मधून जे प्रवास करतात ते थर्माकोल घेऊन जिल्हाधिकारी दारात गेली होती. तेव्हा जिल्हाधिकारी 30 लाख रुपये आम्ही तुम्हाला रस्त्यासाठी वगैरे देऊ म्हणून आश्वासन दिलं होतं. त्या 30 लाख रुपये मधला नंतर 6 महिन्यानंतर कोणीही त्या ठिकाणी प्रशासनाने दखल घेत नाही आणि तेच 30 लाख रुपये अजूनही तसेच पडून आहेत. इतकं प्रशासनाला गांभीर्य नाहीये या गोष्टीचं. जी, मात्र गणेशजी, या ठिकाणी कधी अपघात झालेला आहे का दुर्दैवाने? आणि समजा या ठिकाणी साकाव सुद्धा बांधू शकतात जो कमी खर्चामध्ये होऊ शकतो. होऊ शकतो सर, अपघात भरपूर झाले आहेत. एकदा आता जस्ट 1.5 वर्षापूर्वी एकाला वयोवृद्ध होते, त्यांना दुखत होतं, ते वेळेवर पोहोचू शकले नाहीत, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. दुसरी गोष्ट, एका महिलेनं विष पेलं होतं घरगुती भांडणातनं, तिला वेळेवर पोहोचलं, ती तराफ्यावर ते थर्माकोल जे असतं त्याच्यावर नेत असताना ती पाण्यामध्ये पडली, त्यात तिचा मृत्यू झाला. आणि तुम्हाला जे सांगितलं की एकाच वेळी जी दुर्दैवी घटना ज्यामुळे संपूर्ण बीड जिल्हा हादरला होता, वडवणी तालुक्यातील लिमगाव तळवट या ठिकाणी 3 जणांचा, एक माता आणि 2 लहान मुलांचा मृत्यू झाला होता 2020 मध्ये सर. बरं, गणेशजी धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियाबद्दल. तर या गावातून बाहेर पडण्यासाठी नदीचा सामना करावा लागतोय. नदीचा प्रवाह जास्त असेल तर मात्र घरीच थांबावं लागतंय. त्यामुळे विद्यार्थ्यांचं सुद्धा प्रचंड नुकसान होत आहे. जर रुग्णालयात न्यायचं असेल तर तिथे सुद्धा बऱ्याच अडचणी येत आहेत. जनता रिपोर्टरच्या या भागात वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी बघत राहा जय महाराष्ट्र.